राम राम मंडळी. तर आज आपण चाललो होतो आपल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला, म्हणजेच आपल्या बहिणीच्या लग्नाला. तर आपण आलतो फलटणला. आपण आलो पहिले या वाघाच्या घरी. वाघ काय अजून आवरलं नव्हतं वाघानं, नुसतं इकडं तिकडं चाललेलं टंगळमंगळ. काय आपला बबलू शेट गाड्याची इस्त्री करत होता शर्टला. ह्यो गडी निवांत थांबलेला आपला हसत. फायनली मग इस्त्री झाली गाड्याची करून मग आपण निघालो लग्नाला. तर जाता जाता आपल्या बुटाला पॉलिश करायला थांबलो जरा आपलं. मग तिथून निघालो लग्नाला. वातावरण पण असलं खतरनाक झालतं की विषयच नाही. आपलं फलटण बघा कसं काय एक नंबर का नाही. हां, फायनली आपण लग्नाला पोचलो. फलटणच्या जवळच लग्न होतं. आलो काय मस्तपैकी. मग नंतर वरात निघालेलीच. तर घोड्याला तर नाचवतच होती, पण नंतर ना आपला जो शुभम भाऊ आहे वाघ, आपला म्हणजे ज्या सिस्टरचं लग्न आहे तिचा भाऊ सक्का, त्याला बी घोड्यावर बसावला. काय गडी खुल्लाच की हो, पण खुल्ला कशाचा, घोड्यानं त्याची वाट लावली. फायनली मग सगळं झालं. मग आता थोड्या चर्चा रंगल्या गाड्यांच्या, बोलणं बिलणं झालं व्हायचं. ह्यो काय भाऊ सदा ना कदा लाजतच असतो आपला वाघ. फायनली मग काय सगळं झाल्यानंतर जेवाय गेलतो. जेवाय गेल्यावर झाली गंमत. बसायला जागाच नव्हती म्हणून आपलं सगळं वाघ प्रत्येकाच्या मागं खुर्च्या धरून उभा राहिलेलं. उठलं की बसायचं ठरवूनच होतं. फायनली लग्न हे झालं. वाघानं आपली थारची ट्रायल दिली. ओके मध्ये मग सगळं झालं. तिथनं निघालो आपण शिंगणापूरला. आता म्हणसाल शिंगणापूरला काय आहे, तर शिंगणापूरला आपल्या दुसऱ्या वाघाचं वास्तुशांती होती, जे की प्रथमेश. तिथून आपण डायरेक्ट निघालो शिंगणापूरला. जाताना ओकेमध्ये फ्रेमी घेतली होती द्यायला. काय आम्ही आपलं साजन होतो, 3 गाड्यावनी साजन आपलं ओकेमध्ये चाललेलो. या बघा शिंगणापूरच्या अलीकडचं वातावरण. निळं शुभ्र ढग झालतं, नुसतं निळं शुभ्र असं पांढरं शिपत आणि त्यातनं निळं असं ढग. ओकेमध्ये असं वातावरण दिसत होतं. त्यात म्हटलं आपला पण व्ह्यू दाखवा तुम्हाला. पण ह्यो वाघ काय नुसताच लाजतच होता. आज नक्की काय झालं तर वाघाला काय कळतच नव्हतं नक्की कुठल्या गोष्टीनं खुल्ला होता. तशा बऱ्याच गोष्टी होत्या, पण जाऊ दे आता नाही सांगत बसत. फायनली बघता बघता आपण शिंगणापूर गाठलं. हे बघा इकडं खाली जे शिंगणापुराचे तुम्हाला 2 रस्ते दिसतील बघा. आता एक जातो वरच्या बाजूला आणि एक सरळ जातो. ती सरळ जातो नात्यापुत्याकडे. जो वरच्या बाजूला रोड चालला आहे समोर तुमच्या, तो डायरेक्ट आपल्या महादेवाच्या मंदिराकडे जातो. आपण सरळ आपला प्रवास पुढं चालू ठेवला, कारण की आपल्याला तिकडं जायचं नव्हतं, गावात जायचं होतं. इथं आपला काय वाघाचं नवीन घर. ओकेमध्ये आलो आत. दर्शनही घेतलं, पूजेच्या पाया पडलो. तिथून नंतर वरती गेलो टेरेसवरती बघा. टेरेसवरती गेल्यावर मग तर काय ओकेमध्येच व्ह्यू दिसत होता सगळा. कसं काय बांधलंय घर वाघानं ओकेमध्ये का नाही. हां, काय ओंकार शेटवरती उभा राहून कशाचं निरीक्षण करत होतं काय कळलं नाही. हे बघा समोर 2 नारळांच्या मधोमध जे तुम्हाला दिसत आहे शिखर, हे आहे आपल्या महादेवाचं, मोठ्या महादेवाचं मंदिर, जे की शिखर शिंगणापूरचं आपल्या. हे तुम्हाला एक जाणवलं बघा इथं, की इथं डबल मजली घर कोणाचंच तुम्हाला दिसणार नाही. इथं एक तसं म्हणजे पहिल्यापासूनच आहे तसं म्हणतात, काय असेल त्यांचा विषय, की इथं असं म्हणलं जातं की आपलं जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरापेक्षा कोणाचं उंच घर नसलं पाहिजे. आणि फायनली आपण निघालो माघार रिटर्न जेवणे करून. मग आपलं निम्मा वाघ निम्म्यातनं डायरेक्ट कलटे मारलं. आपण 2 गाड्या घेऊन फलटण गाठलं. जातानाचा व्ह्यू ह्यो बघा, सनसेटचा व्ह्यू आहे. कसा दिसत होता. पाऊस नुकताच म्हणजे असं पडून चाललेलाच पुढं. त्यात तसं ढग असं ओकेमध्ये झालं का नाही वातावरण बासच. नुकतं सकाळ पाऊस पुढं पडत होता ना, आम्ही मागं चाललेलो. काय नशीब बी म्हणायचो खतरनाक. फायनली आम्हाला फलटण गाठा संध्याकाळ झालीच. आल्या आल्या जलमंदिरात गेलो. जरा गेल्या गेल्या काय आरती चालूच होती, म्हणून आरती करून घेतली. ओकेमध्ये दर्शनही केलं आणि आपलं निघालो परत आपलं आता घरी. आज काय आपण घरी जाणार नव्हतंच, तर फलटणमध्येच थांबणार होतं. त्यामुळं काय दिवसाला इथंच आपल्या पूर्णविराम करू आणि भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.